everyone and welcome to my channel Creative Space. And today is very special day for me कारण आज आहेत आपल्या बरोबर संयोगिताजी. संयोगिताजी, थँक यू सो मच, तुम्ही आलात माझ्याकडे and for doing this it means a lot. Thank you so much for inviting me on your channel. थँक यू. आता आपण पहिला प्रश्न असा असेल की विच आर युअर करंट आणि अपकमिंग प्रोजेक्ट जे तुमच्या फॅन्सना बघायला मिळेल आता? ओके, सो आत्ता जो करंट प्रोजेक्ट चालू आहे तो स्टार प्रवाह या चॅनलवरती आहे आणि ज्याचं नाव आहे लग्नानंतर होईलच प्रेम. वाह, युनिक टायटल आहे आणि मे बी बरेच लोक रिलेटही करू शकतील या कॉन्सेप्टशी, कारण अरेंज मॅरेजेस मध्ये बहुतेक करून हेच होतं की लग्नानंतरच प्रेम होतं. सो संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाहावरती तुम्ही सगळ्यांनी आमची मालिका नक्की बघा आणि भरभरून प्रेम द्या आम्हाला. नक्कीच नक्कीच नक्कीच. आता ना यावेळी आपण मागच्या वेळी संयोगिताजींनी अवेअरनेस स्प्रेड केलेला होता अबाउट ब्रेस्ट कॅन्सर. यावेळी आपण थोडेसे त्यांच्याबद्दल जाणून घेऊया, थोडी मजेशीर प्रश्न, द अदर साइड ऑफ संयोगिताजी. सो माझा नेक्स्ट प्रश्न असा असेल की एखादा फिक्शनल कॅरेक्टर जो तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला पोर्ट्रे करायची कधी इच्छा झाली तर तो कुठला असेल संयोगिताजी? मी खरं सांगू म्हणजे माझं फेवरेट कॅरेक्टर आहे डेव्हिल्स वेअर प्राडा मधले जे मेरिल स्ट्रीपने कॅरेक्टर केलं होतं. दॅट इज माय इट्स अ ड्रीम कॅरेक्टर. वा, तसं मला काही करायला मिळालं ना तर सलाम, म्हणजे मग मला अगदीच आवडेल करायला ते कॅरेक्टर. वा, तुम्ही किती मस्त करायला आय वुड से. या ओके ओके. आता या क्षेत्रामध्ये खूप नवीन आर्टिस्ट आलेले आहेत आता, यु नो, खूप वेन्यूज ओपन झालेले आहेत, प्लॅटफॉर्म्स ओपन झालेले आहेत. तर नवीन आर्टिस्टनी तुमच्याकडून किंवा सिनियर ऍक्टर्स कडून काय शिकायला हवं असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे शिस्त. सेटवरती वेळेवर येणं, वेळेवर तयार होणं, वेळेवर आपले डायलॉग्स वाचणं, मेमराईज करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेटवरच्या सगळ्यांचा रिस्पेक्ट करणं. म्हणजे वेदर इट इज स्पॉट बॉय, म्हणजे राईट फ्रॉम स्पॉट बॉय टू डिरेक्टर, प्रोड्युसर तर ऑफकोर्स, या सगळ्यांना रिस्पेक्ट केला पाहिजे. कारण नवीन लोकांना हे विसरतात की आज मी हेअर ड्रेसर किंवा आज मी मेकअप आर्टिस्टमुळे चांगली दिसते, माझ्या कॉस्ट्युम डिझायनरमुळे मी खुलून दिसते, ते हे ना विसरतात. आजकालच्या पिढीला असं वाटतं की अरे आय हॅव अराइव्ड. इट्स नॉट दॅट. त्याच्या मागे किती मेहनत आहे ना हे त्यांच्या लक्षात येत नाही. आता फॉर एक्झाम्पल एखादी ॲक्टर जी आता खूप प्रतिथयश नटी आहे पण ती पहिल्यापासूनच प्रतिथयश नटी नाहीये ना. तिनेही स्ट्रगल केले, तिनेही मे बी 1-2 सीनचे रोल केले असतील, शिकत शिकत गेले. दुसरी गोष्ट मला असं वाटतं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे की नवीन लोकांना थोडी तरी थिएटर बॅकग्राऊंड असली पाहिजे. ओके. कारण थिएटर बॅकग्राऊंड असेल ना तर मुळातच तुमच्यात डिसिप्लिन आहे. तर थिएटरवरती तुम्ही असं नाही म्हणू शकत हा सॉरी जरा मी विसरले डायलॉग, मी पाठ करून देते आणि मग नाही. इट्स अ लाईव्ह, युअर लाईव्ह इन फ्रंट ऑफ थाउजंड्स ऑफ पीपल, तेव्हा तुम्ही चुकूच शकत नाही. आणि माच करू नका, तुम्हाला जे मिळालंय ना त्याचं रिस्पेक्ट करा, हे महत्वाचं. ह्या 4-5 गोष्टी आहेत ना जे मला असं वाटतं की यंगस्टर्सनी, कारण मला ना काय वाटतं माहितीये का नेहा की बरेच लोक ह्या इंडस्ट्रीत येतात जस्ट फॉर द ग्लॅमर आणि त्यांना असं वाटतं की अरे आता मी बघा सेन्सेशन क्रिएट करेन. असं नसतं, असं नसतं. मेहनत आहे त्याच्या मागे 100%. आणि मला असं वाटतं ना की तुम्ही इन जनरल सेटवरती चांगल्यापैकी वागला तर सगळेच तुम्हाला पुढचे रोल्स पण मिळतीलच ना, वर्ड ऑफ माउथने. अगदी खरं आहे. कारण काय होतं माहितीये का, बरेचदा कास्टिंग जेव्हा होतं ना तेव्हा सेटवरची लोक किंवा डिरेक्टर प्रोड्युसर मेकअप दादांना असं विचारतात की काय वाटतं रे ही कशी आहे किंवा तो कसा आहे, ते सांगतो. ओके, तुम्ही रिस्पेक्ट करा ना त्या लोकांना. की मला मान्य आहे ओके की एखादा माणूस रूडली बिहेव करत असेल तुमच्याशी, मी त्याला प्रेमाने समजावून सांगा. प्रत्येक वेळेला ए काय रे किंवा ए स्पॉट, अरे ए स्पॉट नाही, तो तुमच्यासाठी मेहनत करतोय, तुम्हाला निदान बसता तरी येतं. तो माणूस 14 तास उभा असतो तुमच्यासाठी. आय एग्री. सो डू दॅट. व्हेरी गुड टिप्स.
आणि व्हेरी युजफुल आय थिंक फॉर एनी फील्ड आय थिंक. आजच्या आता माझा नेक्स्ट क्वेश्चन असा असेल संयोगिताजी की एखादा असा मूवी जो तुम्हाला आवडलाय आणि यू वुड वॉच इट ऑन रिपीट कधीही, असं काही आहे का? खूप आहेत तसे पाहायला गेले, पण एक मला खूप आवडतो म्हणजे हाची. हा, रिचर्ड गिअर आणि एक कुत्रा आहे हाची. इट्स ऍक्च्युली ओरिजिनली अ जॅपनीज रिअल स्टोरी, इट्स अ रिअल लाईफ स्टोरी आणि त्याच्यावरती ती फिल्म आहे. तर एक माणूस आणि कुत्रा यांचं नातं, आणि इट्स ब्युटिफुली डन. आणि म्हणजे जे डॉग लवर्स आहेत ना त्यांनी प्लीज ही फिल्म बघा असं मी सजेस्ट करीन. ती एक फिल्म आहे. त्याच्यानंतर जुन्या फिल्म्स, ऋषिकेश मुखर्जींच्या फिल्म्स तर म्हणजे मी कैक वेळा बघते. म्हणजे चलते चलते असू दे किंवा छोटीसी बात असू दे, ऋषिकेश मुखर्जी, वासुदा, ह्या सगळ्यांच्या फिल्म्स ना, पडोसन आहे, सो ते मी कितीही वेळा बघू शकते. रिसेंट म्हणजे काय म्हणू की 80s मधल्या म्हणशील तर मला डॉन आवडते बघायला, अमिताभ बच्चन ओरिजिनल. ओके ओके. अंदाज अपना अपना आहे, सत्ते पे सत्ता आहे. सो दॅट आय समवेअर आय फील दॅट कल्ट मूवीज, त्या कल्ट. सो ना ते मजा येते बघताना. ऍक्च्युली मला पण सगळ्या ऍक्च्युली. ओके ओके. आता शूट वरती ना असं कधी झालंय का की तुम्ही एखादा शॉट दिलाय किंवा एक असं सीन झालाय विच गिव्ह यू एड्रेनल रश, असं काही झालंय का कधी, एक एक्सपिरियन्स? झालंय बरेचदा झालं. म्हणजे स्पेशली जेव्हा मी उंच माझा झोका करत होते ना, तर तेव्हा एक इमोशनल सीन होता आणि तो इतका सुंदर लिहिला होता ना, अरुणा जोगळेकरांनी लिहिले होते डायलॉग्स त्याचे. तर त्या काळातली बाई म्हणजे जस्ट गिव्ह यू एन एक्झाम्पल की काय होता तो सीन, की माझा नवरा म्हणजे त्या कॅरेक्टरचा नवरा तिला मुलगा एक 5-7 वर्षाचा असेल तेव्हा सोडून गेलेला असतो देवाच्या शोधात. बरं, ही जी गोष्ट आहे ही स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. सो त्या काळामध्ये बाईला किंमतच नव्हती, चूल मूल एवढंच. आणि अशी बाई की जिचा नवरा सोडून गेलाय ती तर जगासाठी ओपन होती, कुणीही ऍडव्हान्टेज घेऊ शकायचं. त्यामुळे ती कणखर होते, ती मुखट होते, वाटेल तशी बोलते लोकांना, अरेरावी करून बोलत असते की माझ्याजवळ येऊ नका कोणी. सो दॅट वॉज अ डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आय से. तर अशा ह्याच्यामध्ये कैक वर्षांनी म्हणजे जवळजवळ आता मी म्हणेन की त्या काळात बघायला गेली तर 40-45 नंतर तिचा नवरा परत येतो आणि परत आल्यानंतर तो तिच्यावरती हक्क गाजवायला लागतो, तू बायको आहेस चल. म्हणजे इतके वर्ष कुठे होती बायको मग. सो आणि त्या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये तो एके दिवशी तो जातो. ती गेल्यानंतर ऑफकोर्स विधवा, ते आलवण वगैरे सगळे घरातल्या ज्या इतर विधवा असतात त्या तिला म्हणतात की विचारू काय की आम्हाला जेव्हा वैधव्य आलं तेव्हा आम्ही ते पटकन स्वीकारू नाही शकलो, पण तुम्ही कसं स्वीकारलं. ती सुंदर लाईन होती. ती म्हणते की तुम्हाला जेव्हा बघायचे ना तेव्हा काळजात धस्स व्हायचं, देवाकडे मी प्रार्थना करायचे की देवा मला यांच्यासारखं बोडकं नको रे करूस. पण तुला खरं सांगू, बोडकीच होते ग मी, सौभाग्याचं लेणं लिहिलेली बोडकीच होते. सो मला आता पण डोळ्यात पाणी आलं की त्या बाईला काय वाटलं असेल. आणि हा सीन केल्यानंतर मला रडणंच थांबवत नव्हतं, कारण मला संभाव ना ती बाई समोर दिसायला लागली. म्हणजे अशा बायका की ज्यांच्या बाबतीत हे सगळं झालेलं आहे. तो असे काही सीन्स असतात ना की जेव्हा म्हणजे काही असे असतात की जेव्हा तुम्ही खूप निगेटिव्ह शेड्समध्ये पण जेव्हा तुम्ही परफॉर्म करता तेव्हा पण हा एक एक्सपिरियन्स येतो, आणि जेव्हा तुम्ही इमोशनल हे करता तेव्हा पण येतो हा एक्सपिरियन्स. ऍक्च्युली ना आता माय नेक्स्ट क्वेश्चन वुड बी द मोस्ट ब्रेव डिसिजन ऑफ युअर लाईफ जो तुम्ही घेतला असेल तो काय असेल? शिफ्टिंग टू मुंबई फॉर वर्क. दॅट वॉज द ब्रेवेस्ट डिसिजन आय विल से, बिकॉज आय वॉज नेव्हर रेडी. मला असं वाटायचं की माझ्यात टॅलेंट आहे तर लोकांनी मला आयडेंटिफाय करावं, मी पुण्यातच थांबणार, मी नाही जाणार मुंबईला स्ट्रगलला.
आणि मग मी एक सिरियल करत होते तेव्हा काही मुंबईच्या आर्टिस्टची ओळख झाली आणि ते ॲक्च्युली ओपन माय आय की असं नसतं. यू हॅव टू गो देअर, यू हॅव टू शोकेस युअर सेल्फ. म्हणजे ऑडिशन द्या, लोकांना फोटो द्या, प्रूव्ह युअर सेल्फ की यू हॅव टॅलेंट. तुझी इथली नाटकं बघून लोक तुला अप्रोच करतील, पण रिअल स्ट्रगल इज देअर. आणि फॉर मी शिफ्टिंग फ्रॉम पुणे टू मुंबई वॉज अ बिग चेंज आणि बिग डिसिजन. कारण स्टेईंग अवे फ्रॉम फॅमिली, म्हणजे दो मी बरेचदा बाहेर राहिलेली आहे बिकॉज आय वॉज इन एनसीसी, तर मी कॅम्प्सला जायचे अनेक याच्यासाठी. पण काय म्हणू की एक uprooting yourself from one place and trying to plant yourself in another city. आणि आय वॉज नॉट शुअर की ते माझे रूट्स ग्रो होतील का काय होईल, और आय विल फॉल ऑन द ग्राउंड. सो ती सगळी अनसर्टनिटी असताना एक दिवस डिसिजन घेतला की नाही मी जाते. मुंबईला जागा बघितली आणि आय वॉज नॉट शुअर की पैसे कुठून येणार, वेदर आय एम गोइंग टू पे द रेंट और नो. म्हणजे मला फॅमिलीकडनं सपोर्ट घ्यायचा नव्हता म्हणून, अदरवाईज देयर वॉज नो प्रॉब्लेम. आय थॉट की हा माझा डिसिजन आहे तर मला माझे पैसे कमवून रेंट द्यायचा. त्यामुळे माझ्या मते की हा खूप मोठा डिसिजन होता माझ्यासाठी. वा, सिरियसली. या अँड व्हॉट काय केलं तुम्ही त्या ऑपॉर्च्युनिटीचं. वा. ओके, आता या आठवड्यात असं तुम्ही कुठली एक इंटरेस्टिंग गोष्ट वाचली किंवा बघितली असेल का संयुक्ताजी? मी ना सध्या ते काय म्हणू त्याला, इट्स कॉल्ड मायक्रो कंटेंट. ओके. हां, देयर इज अ न्यू थिंग कॉल्ड मायक्रो कंटेंट. सो जे फेसबुकवरती तुम्हाला बरेचदा येतं आणि देर आर 2 minutes आय गेस क्लिपिंग्स असतात आणि त्या अशा किती 40 एक क्लिपिंग्स असतात आणि त्याची एक स्टोरी असते. ओके. सो एक जॅपनीज स्टोरी होती ती मी बघितली आता रिसेंटली. अँड ऑफकोर्स इट्स अ फिक्शनल. सो ती एक मुलगी असते, लहान छोटीशी मुलगी, आणि ती एका गुरुजीकडे शिकत असते आणि तिला काहीतरी कल्ट सायन्स काहीतरी तो शिकवतो. सो समोर बघितलं तिला कळतं की वेदर इज अ निगेटिव्हिटी और पॉझिटिव्हिटी और एखाद्या माणसाला काय झालंय आणि शी कॅन क्युअर इट. छोटीशी मुलगी आणि ती कशी शहरात येते आणि तिच्या खऱ्या वडिलांना भेटते आणि अँड हर स्ट्रगल अँड हाऊ शी गेट्स अ फादर आउट ऑफ डेंजर आणि असं सगळं. इट्स अ व्हेरी क्यूट छान मायक्रो कंटेंट तो होता तो. म्हणजे आय लव्ह टू वॉच सच थिंग्स. थँक्यू फॉर टेलिंग मी, कारण आता मी बघीन. प्लीज ते काय आहे कंटेंट क्रिएटर. आणि डेली मोशन म्हणून एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती हे मायक्रो कंटेंट बरेच आहेत. बरेच आहेत. हो हो, नक्की बघीन. अँड दिस इज अ न्यू थिंग. येस, इज अ न्यू थिंग. माहितीच नव्हतं. थँक्यू. आता अजून एक इंटरेस्टिंग क्वेश्चन असं असेल की आतापर्यंतचं तुमचा, म्हणजे आमची तर खूपच झाले, पण तुमचा बेस्ट परचेस काय आहे आणि वर्स्ट परचेस काय आहे इन जनरल? Oh my god. Best purchase I think is my car. आणि worst purchase खरं सांगू, ऑनलाईन शॉपिंग इज द वर्स्ट परचेस बिकॉज यू नेव्हर नो व्हॉट इज गोइंग टू लँड इन युअर हँड. आणि साईजेस त्याचं आपल्याला मटेरियल कळत नाही. सो एकदा मी काय बरं मागवलं होतं, I will not name the platform. I will not name the platform. But there was one very interestingly embroidered kurta. Okay. A short kurta which I ordered. And I said, okay, this is lovely. Color पण छान होता, embroidery छान होती. I said, okay, let me order. So आपण एक असं हे करतो ना, impulsive decision. मी केला ऑर्डर. जवळ 15 दिवसांनी ते पॅकेट आलं. The packet was only this much. म्हणजे काय मटेरियल? So I opened it. आणि तो जो कुर्ता होता तो म्हणजे 10-12 वर्षाच्या मुलीला फिट होईल असा होता. व्हेरी शॉर्ट आणि व्हेरी शॅबी मटेरियल. व्हॉट इज दिस यार, दिस इज नॉनसेन्स. म्हणजे आपण एक ब्लाइंड फेथ ठेवून काही गोष्टी घेतो. म्हणजे आय एम नॉट सेइंग दॅट ऑल द प्लॅटफॉर्म्स आर बॅड, बट देर आर फ्यू प्लॅटफॉर्म्स ज्याच्या यू शुड बी केअरफुल वाईल शॉपिंग ऑनलाईन असं मला वाटतं. सो दॅट वॉज माय वर्स्ट परचेस डेफिनेटली. ओके ओके ओके. आता
विच इज दॅट एखादं वियर्ड फूड कॉम्बिनेशन दॅट यू लाईक टू एन्जॉय, जे लोकांना वियर्ड वाटतं, असं काय आहे? अरे बापरे, खूप आहे तशी. म्हणजे बेस्ट इज माहितीये का, म्हणजे माझ्या भावानी हे मला ट्राय करायला लावलं होतं. सो इट वॉज आमरस भात आणि आंब्याचं लोणचं. किती लोकांना आवडतं ते पण माहिती. हो, आणि मला पहिल्यांदा वाटलं दिस इज वियर्डेस्ट. सो आय सेड असं कोण खाऊ शकतं. when I ate it I said oh this is something nice. कारण खरं सांगू, एक भाताचं एक वेगळं असं स्टार्ची, हे गोड आणि हे तिखट आणि ऑइली, तर ते काहीतरी कॉम्बिनेशन वेगळंच लागलं. मी कधी नाही ट्राय केलंय, मी ऐकलंय पण ओके आय विल ट्राय. प्लीज ट्राय. आणि अजून एक ना जॅपनीज स्वीट आहे, इट्स कॉल्ड मोची. ओके. सो इट्स लाईक राईस बॉल सॉफ्ट आणि त्याच्यात ना स्टफिंग्स असतात वेगवेगळे. ते मी ऑस्ट्रेलियामध्ये खाल्लं होतं आणि माझी भाची म्हणाली तू खाऊन तुला आवडेल. सो आय हॅव इट. असं रबरी त्याचं टेक्स्चर असतं, चुई असतं खूप, पण इट इज नाईस. म्हणजे असं दिस इज नाईस. आणि अनदर थिंग ब्लॅक सेसमे आईस्क्रीम. रिअली? मी ऐकलंच नाहीये. माइंड ब्लोईंग. रिअली? इट हॅज अ अमेझिंगली नटी फ्लेवर. ओके. आणि व्हेरी क्रीमी आणि खूप, म्हणजे ज्यांना तामिनी पेस्ट वगैरे आवडतं ना, दे विल डेफिनेटली लव्ह इट. ओके, ट्राय करायला आपण आईस्क्रीम ह्याच्यामध्ये, आईस्क्रीम फॉर्म. आणि हमस तुम्ही करता? हमस करता पण, आणि ब्लॅक सेसमे, नॉट द व्हाईट. सो इट्स अमेझिंग अमेझिंग. हे खरंच वियर्ड आहे, म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. माझ्यासाठी वियर्डेस्ट इज दही चिवडा. त्यामुळे आय नो मला आवडतं, पण काय माहिती लोकांना आवडतं, लोकांना नाही आवडत. पण मी ते म्हणतात की ते सॉगी होऊन जातं वगैरे, त्याचा क्रिस्पीनेस जातो, पण मजा येते मला. आय नो. ओके. आता संयोगिताजी, एनी वन अनकॉमन प्लेस दॅट यू हॅव ट्रॅव्हल्ड आणि जे तुम्हाला लोकांना सांगायला आवडलं की तुम्हाला ती खूप आवडली आहे, बट ती स्टील व्हर्जन, लोकांनी नाही एक्सप्लोर केलं, असं काही आहे का? मला ना त्या बीचचं नाव आठवत नाहीये, बट इट इज समवेअर बिटवीन कुर्ध अँड पावस. त्याच्यामध्ये ना एक व्हर्जिन बीच आहे आणि इट्स ब्युटिफुल. निळं पाणी छान दिसतं रिअली. आणि तिथे ना असे लांबट हिरवे शिंपले. हा, आणि मी हे पहिल्यांदा बघितले होते. मी आपल्याला शिंपले साधे माहिती आहेत, पण असे लांबट आहेत, म्हणजे असे ओव्हल शेप मध्ये. ओके. आणि लांबट पण हिरवं त्याचं टेक्स्चर आहे बाहेर, म्हणजे त्याचा जो कलर आहे ना, ब्युटिफुल. इट्स अमेझिंग. आणि तिथे गेल्यावर इतकं शांत वाटतं की तो समुद्र आणि आपण, म्हणजे आपण कोणीच नाही होत असं वाटायला लागतं एका पॉइंटला. थेरप्युटिक. It's beautiful. It's really nice. कोणीतरी करेन हे, तुम्ही पण करा कधीतरी एक्सप्लोर. ओके. आता माय नेक्स्ट क्वेश्चन वुड बी, इफ यू मास्टर वन स्पोर्ट ओव्हरनाईट, काही तुम्हाला आवडेल खेळायला, तर ते कुठला स्पोर्ट असेल? अरे बापरे. आय थिंक that is my favorite also. अच्छा. And if you call it a sport, it's horse riding. Really? I have learned, but I would like to master it. Really? Yeah. It's so different. No, Sayogita ji, I think हा podcast खूप वसूल झाला आहे माझा. To know her, really, it's amazing. Yeah, I love horse riding. Okay. आता we are at the end of our content, our segment. To wrap up, if I ask you, what is your style statement? तुम्हाला काय आवडतं? Comfort clothing? Yeah. I think comfort clothing will be jeans and kurti. Yeah. What I'm wearing today. This is the most comfortable clothing. Okay. I think it looks elegant. Yeah. It looks sporty. It looks casual as well as formal. So the way you team it up, it changes its appearance. Yeah. That's what I feel. So this is the best combo I feel. Actually. Yeah. Ethnic पण yet modern. वैसे, हाँ. Yes. Okay. आणि आता लास्ट क्वेश्चन वुड बी, वन कोट दॅट डिफाईन्स यू और वन मंत्रा दॅट हाऊ यू लिव्ह युअर लाईफ, असं काही आहे का? तुम्ही विचार केलाय का असं? ओनली मंत्रा इज नेव्हर गिव्ह अप. नेव्हर एव्हर गिव्ह अप. दॅट इज द ओनली मंत्रा आय फॉलो. And it's very difficult to follow that.
Okay, okay. Thank you. Thank you, Sayogita ji, for being so honest, for giving such lovely answers for us to know you better as fans. So thank you once again, and thank you the viewers also. Thank you so much, and I hope you loved it. Yes, please like, share, subscribe करा. आणि संयोगिताच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. बाय.